दीपेश आणि अभिषेकचा मोठा भाऊ दीपेश हा खरा मानकरी आहे असं त्याचं म्हणणं आहे. तर मी दीपेशला सुद्धा विनंती करतो की त्यांनी संयुक्तरित्या सामनावीराचा पुरस्कार स्वीकारावा. दोघांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. अतिशय उत्कृष्ट असा खेळ केला होता, पण गरज असते नेहमी ती एका मार्गदर्शनाची, आणि ज्या मार्गदर्शनामुळे तो इथपर्यंत पोहोचला आहे, खेळतो आहे दीपेश, याचं उत्कृष्ट असं मार्गदर्शन त्याच्यासाठी उपलब्ध असतं. धन्यवाद. असं क्वचितच घडतं. चांगला खेळणारा खेळाडू आपला सामनावीरचा पुरस्कार आपल्या जो मार्गदर्शक आहे त्याला देतो. धन्यवाद धन्यवाद. सांगी संघाने टॉस जिंकलेला आहे आणि गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. लेफ्ट गोलवाडी संघाचे स्फोटक फलंदाज संजय पवार आणि हरीश ठसाळ उत्कृष्ट असं फलंदाजीचं कौशल्य दाखवतो. तो स्फोटक प्लस क्लासिकल बॅटिंग ज्याच्याकडून ज्याची पाहिली जाते तो हरीश ठसाल. यापुढील होणारा सामना आहे तो खामगाव वर्सेस लेफ संघाचा गावचे मुंबई मंडळाचे उपाध्यक्ष एकदम स्ट्रेट पाहत आहेत की त्यांचे फलंदाज कुठे फटका मारतील ते, कारण आतापर्यंत ट्रॉफीची खूप आवश्यकता आहे. आतापर्यंत फक्त एकच पारितोषिक प्रथम क्रमांकाचं पटकावलं आहे लेफ गोलवाडीने 2 संडे अगोदर. त्यामुळे
अपेक्षा वाढलेल्या आहेत, त्यामुळे उपाध्यक्ष एकदम समोर बसून पाहत आहेत संघाचा खेळ. हरीश ठसाळ ऑन स्ट्राईक. यश कातेकडनं एक चूक झाली, त्याचा समाचार घेतला नंतर मात्र अवांतर चेंडू. परत एकदा सूर्य गोलंदाजी, ज्या गोलंदाजीच्या धारेवर मात्र त्याला स्ट्रायकर गोलंदाज म्हणून कर्णधाराने निवडलंय, ती मात्र आता तो चमक दाखवत असताना, ती काबिलियत दाखवत असताना मैदानामध्ये यश काते. आता मात्र परत एकदा बाउन्स बॅक करावं लागेल यश काते याला, कारण समोर दोन ताकदवर फलंदाज आहेत हरीश ठसाळ आणि संजय पवार यांच्या रूपात. परत एकदा काहीसा भरकटलेली गोलंदाजी पाहायला मिळते, पंच दंडित करतात, इट्स अ वाईड आणि धावसंख्या होती ती 8. बिनबाद 8 धावा आणि आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 4 चेंडू आणि 8 धावा, असं काहीसं विश्लेषण आपल्याला पाहायला मिळते, ज्यात एक चौकार आला होता हरीश ठसाळ्याच्या बॅटमधून, सुरेख फटका होता, फुल टॉस दिला होता, चूक केली होती आणि त्या चुकीला माफी नाही म्हणत हरीश ठसाळने पाठवून दिला तो बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी. यश पुन्हा एकदा फुल टॉस होता, परंतु त्याचा समाचार घेता आला नाही. एकाचा दुहेरीत प्रयत्न आणि प्रयत्न यशस्वी होतोय. पंचा तटस्थ सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते, ती म्हणजे संजय पवार आणि हरीश ठसाळ यांच्या मार्फत आणि धावसंख्या वाढती, धावसंख्या झाली आहे ती 10. बिनबाद 10 धावा आतापर्यंत. चांगला खेळ म्हणावा लागेल लेप गवलोडी या संघाचा. मामा भांजे की जोडी. भाचा मला असं वाटतं बॉलिंग करतोय आणि मामा बॅटिंग करतोय. सक्का मामाला भाचा. दोन धावा आलेल्या आहेत शेवटच्या चेंडूवर आणि धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 12 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 ही धावसंख्या लावलेली आहे, ती म्हणजे लेप गवलोडी या संघाच्या या दोन खंदे फलंदाज हरीश ठसाळ आणि संजय पवार. एसपी आतापर्यंत सुरेख सुरुवात म्हणावी लागेल. आयोजन करत असताना मात्र आपली टीम मैदानात दाखल केलेली आहे, ती म्हणजे लेप गवलोडी या संघाने. वाघजाई माता क्रिकेट संघ लेप गवलवाडी आयोजित वाघजाई माता चषक 2025 हे भव्य दिव्य आयोजन. आणि थोडंसं स्पीडअप करायचं आहे पंच, आपण आयोजक आहोत, आपण थोडंसं स्पीडअप करायचं आहे, याची काळजी घ्यायची आहे. सांगी संघाला सुद्धा विनंती असेल, जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. संजय पवार यांनी जर षटकार मारला तर मात्र महेश लाड यांच्याकडून 101 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक जाहीर झालेलं, याची नोंद घ्यायची आहे. संजय पवार एसबी. अक्षत काते आता आलाय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू सुरेख चेंडू होता, फिरून मारायचा प्रयत्न होता, परंतु लेग बाईटच्या स्वरूपात मात्र एक धाव मिळते, ती म्हणजे लेप गवलवाडी या संघाला. धावसंख्या वाढती, धावसंख्या झाली आहे ती 13. धावांचा आलेख वाढता ठेवावा लागेल. पहिल्या षटकात 12च्या सरासरीने रन स्कोअर केले, आता मात्र मानस असेल जास्तीत जास्त धावा स्कोअर करण्याचा. अक्षय ओहो सुरेख आउटसाइड द ऑफ स्टंप मारा आणि न समजलेला मारा आपण म्हणू शकतो. चेंडू जातोय निर्धाव आणि या गोलंदाजीची गरज असेल खरं तर. बॅक टू बॅक काते ब्रदर्स आता आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजी मार्कवर सांगी संघाकडून. पहिला गोलंदाज होता तो यश काते आणि आता मात्र आपल्याला पाहायला मिळतंय अक्षय काते. आतापर्यंत सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अक्षय कडून आणि बॅटची एज घेऊन चेंडू विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये. हा मोठा हादरा आयोजक संघाला लेप गवलवाडी. हरीश ठसाळ बॅक टू द पॅव्हेलियन. लेप गवलवाडी संघाकडून तेवढाच ताकदीचा फलंदाज सिनियर फलंदाज चंदू कांबळे हरीश ठसाळ याची जागा घेत आहेत. संघाचे वरिष्ठ आणि सिनियर खेळाडू आहेत, त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत संघासाठी. चंदू कांबळे एक्सपिरियन्स खेळाडू लेप गवलवाडीचं. त्यांनी जर षटकार मारला तर मात्र महेश लाड यांच्याकडून 501 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक लागू झालेली याची नोंद घ्यायची आहे. मुंबईकर मंडळाचे उपाध्यक्ष महेश लाड यांनी मात्र आता आपलं एटीएम खोललेलं आहे, ते म्हणजे उपाध्यक्षांनी कमीत कमी 1000चं पारितोषिक तरी जाहीर करायला पाहिजे होतं आतापर्यंत. ध्वस्त मस्त आणि उद्ध्वस्त त्रिफळाचीच बाद होते.
चंदू कांबळे बॅक टू द पॅव्हेलियन. दुसरा मोठा आदरा बसतोय तो म्हणजे लेप गवलवाडी या संघाला. लेप गवलवाडीच्या फलंदाजाला विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर क्रीजवर पोहोचायचं आहे. भाच्यानी मात्र मामाची दांडी गुल 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 केलेली आपल्याला पाहायला मिळते. चंदू कांबळे बॅक टू द पॅव्हेलियन आणि बॉलर आहे म्हणजे त्यांचाच भाचा अक्षय काते. आणि आता चंदू कांबळे यांची जागा घेण्यासाठी मात्र आपल्याला आलेला पाहायला मिळतोय तो म्हणजे दत्ता ठसाळ. आताच काहीशी बिकट परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते ती लेप गवलवाडी या संघाची. पहिल्या षटकाच्या अखेरीस 12 धावा होत्या आणि आता मात्र फक्त 1 धाव खर्ची केलेली आतापर्यंत, ती म्हणजे अक्षय काते. सुरेख गोलंदाजी, अचूक गोलंदाजीचं प्रदर्शन करत असताना आपल्याला पाहायला मिळतं तो म्हणजे अक्षय काते. व्हॉट अ बॉलिंग. आणि अशा प्रकारे 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. फक्त 1 धाव खर्ची केलेली आहे आणि 2 मोठे हादरे दिले ते म्हणजे लेप गवलवाडी या संघाला. आपल्या मामाच्या टीमवर मात्र हवी होत असताना भाचा आपल्याला पाहायला मिळतोय. परत एकदा सुरेख फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतं लॉंग ऑनच्या दिशेने. तिथे फिल्डर आहे सुरेख. क्षेत्ररक्षण अक्षरशः चित्त्याच्या चपळाईने आला आणि तेवढाच सुरेख थ्रो केला. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय ते म्हणजे दत्ता ठसाळ याला. धावसंख्या वाढती, धावसंख्या झाली आहे 2 षटकांच्या अखेरीस 14. 2 गड्यांच्या मोबदल्यात मात्र 14 धावा धावपळकावर लागलेल्या अक्षय काते याची भन्नाट गोलंदाजी आपण पाहिली. फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 2 मोठे मासे मात्र त्याने गळाला लावले. 2 मोठे विकेट मात्र पळतावून लावले पॅव्हेलियनच्या दिशेने, ते म्हणजे हरीश ठसाळ आणि चंदू कांबळे. आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर जी नटेला आमंत्रित केलेला आहे कर्णधार सांगी संघाचे. अजित महाडी कर्णधार आहेत आणि त्यांनी जिनय नटे यांच्यावर मात्र विश्वास दाखवलेला. आतापर्यंत सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिला षटक लेप गवलवाडीच्या बाजूने होता तर मात्र दुसरा षटक सांगी संघाने आपल्या बाजूने फिरवलाय. अक्षय कातेची धुव्वाधार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अक्षरशः 2 मोठे विकेट मात्र घेण्यात यशस्वी झाला तो म्हणजे अक्षय जिनय. सुरेख फटका शॉर्ट आर्म जॅब म्हणू शकतो आपण. तिथे फिल्डर आहे. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल का तर हो, कारण सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला मैदानात पाहायला मिळतंय. मिड विकेटच्या दिशेने फटका लगावला होता परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागेल ते म्हणजे लेप गवलवाडी आणि दत्ता ठसाळ यांना. धावसंख्या वाढती, धावसंख्या झाली आहे ती 15. 2 विकेटच्या मोबदल्यात मात्र 15 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. संजय पवार अजूनही बॅटिंग क्रीजवर आणि हा सुरेख फटका फाईन लेगच्या दिशेने. तिथे फिल्डर आहे परंतु 2 रन घेण्यापासून रोखू नाही शकलेले आणि अशा प्रकारे धावसंख्येत भर पडते. खरं तर ह्या धावांची गरज आहे कारण हा निर्वाणीचा षटक आहे. दुसऱ्या षटकात फक्त 2 धावा आल्या, तदनंतर मग हाणामारीच्या षटकात मात्र जास्तीत जास्त धावा काढण्याचा माणूस असेल तो म्हणजे संजय पवार, जे की ओपनिंगसाठी आले होते मैदानात आणि अजूनही मात्र आपण आपलं ठाण मांडून आहेत मैदानात आणि त्यांच्याकडून मोठ्या फटक्यांची अपेक्षा नक्कीच आयोजक संघाला आणि सर्व प्रेक्षकांना असेल. आतमध्ये घुसून लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न परंतु तेवढीच चतुर गोलंदाजी जिनय नटे, अप्रतिम गोलंदाजी हे आपल्याला पाहायला मिळते मैदानात. ती म्हणजे सांगी या संघाकडून शिस्तबद्ध गोलंदाजी कशी असायला पाहिजे त्याचं मात्र मूर्तिमंत उदाहरण आपल्या समोर सादर करतायत ते म्हणजे सांगी संघ. व्हॉट अ बॉलिंग जिनय. कीप इट अप. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. आतापर्यंत फक्त 3 धावा खर्च केलेल्या 4 चेंडूंमध्ये हा हाणामारीचा शेवटचा निर्वाणीचा षटक आणि त्यात मात्र थांबवून ठेवलं ते म्हणजे संजय पवार यांना. परत एकदा बॅक फुटला जाऊन कट करायचा होता परंतु एज घेऊन चाललाय शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. 1 धाव घेण्यात यशस्वी. दुसऱ्याचा प्रयत्न आणि परतावून लावलं होतं परंतु काहीसा थ्रो गचाळल्या कारणाने मात्र धाव संख्या 1 धाव घेण्यात 2 धावा घेण्यात यशस्वी होत आहेत ते म्हणजे दत्ता आणि संजय पवार. दोन्ही धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आहे वाढती 19. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या 3ऱ्या षटकातील आणि पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू. आतापर्यंत सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. बॉल टू रन फक्त खर्च केलेले आहेत. पहिल्या षटकात 12 धावा आल्यानंतर मात्र कुठेतरी ब्रेक लावण्यात यशस्वी झाले ते म्हणजे जिनय आणि अक्षय आणि हा रनआउटचा विकेट मिळतोय का तर हो नक्कीच.
संजय पवार बाद आणि 20 धावा लागलेल्या आहेत. धावफलकावर 21 धावांची गरज असेल सांगी संघाला विजयासाठी. लेप गोलवाडी संघाने लवकरात लवकर आपल्या क्षेत्ररक्षण खरोखरच एक प्रयत्न केलाय लेप गवलवाडी या संघाने आणि त्यात मात्र आतापर्यंत यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. यूट्यूब लाईव्हचं आयोजन आणि एवढं सुंदर मैदान आणि तेवढंच सुंदर आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. एक प्रयत्न केला आणि तो यशस्वी करण्याच्या मार्गावर आपल्याला पाहायला मिळतोय तो संघ. वाघजाई माता क्रिकेट संघ लेप गवलवाडी आयोजित वाघजाई माता चषक 2025. फलंदाच्या बॅटटी पुढच्या सीझन साठी धार लावायला गोव्याला पाठवून देतो. कमिटी मेंबर पुढील होणारा सामना कासेवाडी वर्सेस खामगाव. काय होईल की नाही तोपर्यंत दुसरा राऊंड चालू करूया. पहिल्या गटमध्ये कोण जिंकला बघ ना. पुढील होणारा सामना घोडेगुम वर्सेस खामगाव भिकू. मी विनंती करतो की त्यांना टॉस साठी यायचं आहे. दुसऱ्या फेरीचे सामने थोड्याच वेळात सुरू होणार आहेत. खामगाव भिकू वर्सेस घोडेगुम दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतो की त्यांनी मंचाकडे यायचं आहे टॉस साठी. दुसऱ्या फेरीचे सामने सुरू होणार आहेत. या सामन्यानंतर मी घोडेगुम संघाचा कर्णधार आणि खामगाव संघाचा कर्णधार भिकू यांना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर टॉस साठी यायचं आहे. घोडेगुम संघाचा कर्णधार याला मी विनंती करतो की त्यांनी मंचाकडे यायचं आहे. खामगाव संघाचा कर्णधार याला विनंती करतो की मी मंचाकडे यायचं आहे टॉस साठी दुसऱ्या फेरीच्या सामन्यासाठी. लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आयोजक टीम लेप गवलवाडी विनंती आहे आपल्याला. आपण जास्त वेळ वाया घालू नका मित्रांनो. आपलेच सामने आहेत आणि आपल्याला ते पूर्ण करायचे आहेत वेळेत अगदी. असं म्हणतात की सूर्यनारायणाच्या साक्षीने मात्र फायनल झाली की मजा येते. खरोखरच जर आपल्याला फायनलिस्ट काढायचं असेल चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन वाघजाई माता चषक 2025 आपल्याला मात्र या सूर्यप्रकाशाचा विजयी होताना पाहायचा आहे आणि ते स्वप्न आहे आणि ते स्वप्न जर साकार करायचं आहे तर मात्र आपल्याला थोडीशी घाई करावी लागेल. नक्कीच सामना थोडासा स्कोर हा कम झालाय परंतु जर प्रयत्न केले तर काहीही अशक्य नाही. घोडेगुम संघाचा कर्णधार आणि खामगाव संघाचा कर्णधार भिकू यांना विनंती करतो की त्यांनी मंचाजवळ यायचं आहे टॉस साठी. विराज रिकामे यांना विनंती करतो की त्यांनी विराज रिकामे यांना विनंती करतो की त्यांनी मंचाकडे यायचं आहे. खामगाव भिकू स्टार्ट करायचं आहे मॅच. पंच सार्थक लाड
कमिटी योग्य आयोजक योग्य तो निर्णय घेणार. सार्थक लाड आणि यश काते आणि अजित महाडिक आपल्याला पाहायला मिळत आहेत फलंदाजी मार्कवर. साहिल लाड यॉर्कर स्पेशलिस्ट लेप गवलवाडी संघाचा. नितेश महाडिक याचा आज वाढदिवस आहे. वाघजाई माता संघातर्फे आणि लेप गवलवाडीतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. उत्कृष्ट असं पहिला चेंडू आणि 1 धावेसाठी. यश काते ऑलराऊंडर ज्याने की पहिली षटक हाताळलं होतं आपल्या संघाकडून आणि आता मात्र बॅटिंग फलंदाजीसाठी त्याला पाचारण करण्यात आलेले आहे. स्वतः कर्णधार मात्र सोबत आले ते म्हणजे अजित महाडिक. साहिल पहिला चेंडू मात्र इनसाइड आउटचा सुरेख असा फटका. गॅप मध्ये आहे चेंडू परंतु फिल्डर पोहोचतोय. 2 रन घेण्यापासून मात्र रोखू नाही शकलेला. कव्हरच्या दिशेने जाणारा हा फटका असं वाटलं होतं एका वेळेस की चौकार जातोय की काय, परंतु नाही. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते लेप गवलवाडी या संघाला. त्यांना माहिती आहे की स्कोर थोडंसं कमी झालंय आणि आपल्याला कुठेतरी धावा वाचवायच्या आहेत तरच या मॅच मध्ये परत एकदा शिरकत करता येऊ शकते. विकेटची दरकार असणार आहे आणि हा सुरेख फटका 1 बाउन्स सीमा रेषा पार. खणखणीत आणि दणदणीत येतोय अजित महाडिकच्या बॅट मधून चौकार. टीमचे मेंटॉर बाहेरून मार्गदर्शन करत आहेत दीपेश ठसाल त्यांच्या गोलंदाजाला. टीमचे मेंटॉर मानस होता यॉर्कर टाकण्याचा साहिल याचा, परंतु त्याचा फुलटॉस मध्ये परिवर्तन केलंय ते म्हणजे अजित महाडिक आणि खरपूस समाचार घेतला. अगदी जसा आला तसा पाठवून दिला 1 बाउन्स चौकारासाठी. आणि आता धावसंख्या झाली आहे ती 8. बिनबाद 8 धावा. आता हळूहळू का होईना मात्र सांगी संघ हा विजयाच्या दिशेने आगेकूच करतोय असं दिसण्यात आलंय. आणि हा अवांतर चेंडू पंचदंडित करतायत. इट्स वाईड आणि धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती बिनबाद 9 धावा. आता मात्र साहिल लाड याची लय थोडीशी बिघडल्यासारखी वाटतीये. खरं तर चांगली गोलंदाजी, धारदार गोलंदाजीची अपेक्षा होती सर्व आयोजक संघ आणि सर्व समर्थकांना, परंतु कुठेतरी बेरंग गोलंदाजी होताना पाहते. आणि हा विकेटचा मौका आणि आता चंदू कांबळे एक एक्सपिरियन्स खेळाडू आणि त्यांच्याकडून झेल होतोय भूदान. आणि हा एक मोठा हादरा बसू शकला असता परंतु मिळतोय तो जीवदान अजित महाडिक यांना. आणि याची कुठेतरी गरज होती. कॅचेस विन मॅचेस असं म्हणतात. तुम्ही कॅच घेतल्याच पाहिजे जर तुम्हाला मॅच जिंकायची असेल. कुठेतरी विकेट घेऊन दबाव बनवण्याची गरज असताना मात्र हा झेल सुटलेला आहे. धावसंख्या वाढतीये ती धावसंख्या झाली आहे 10. परत एकदा ज्या यॉर्कर साठी ओळखला जातो तो मात्र यॉर्कर येताना दिसला परंतु लेट आला. आणि धावसंख्या झाली आहे ती 11. 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि धावा लागलेल्या आहेत धावफलकावर. बिनबाद 11 धावा. एक मौका बनला होता अजित महाडिकचा. कॅच मात्र भूदान झाली नक्कीच. आणि हा सुरेख चेंडू होता. या चेंडूची कुठेतरी गरज होती आणि तीच कुठेतरी कमतरता जाणवेल नक्कीच साहिल लाड यांना. जेव्हा परत एकदा मॅच बघतील त्यांना त्यांच्या चुका नक्कीच जाणवतील. आणि या मॅच मध्ये लो स्कोरिंग मॅच मध्ये खरं तर बिंदी गेंद आणि निर्धाव चेंडू जेवढे टाकता येतील आणि विकेट जेवढे घेता येतील ते प्रयत्न केले पाहिजेत. अजूनही मॅच ऑन आहे मी तर म्हणेन, कारण 12 चेंडू आणि 10 धावा
आपण या अगोदरचा एक सामना बघितला, 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असताना मात्र सामन्याने चित्र बदललं आणि अक्षरशः 5टी टीम विजयी झाली. आणि तसाच करिश्मा मात्र आता कोण करतोय? कॅप्टन स्वतः आलेत गोलंदाजी मार्कवर. कल्पेश लटके, लेप गवलडी या संघात पहिला चेंडू फुल टॉस गॅप मध्ये चाललाय चेंडू, दान 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 करत यश कातेचा ब्रँडेड वाघजाई माता चषक 2025 चौकार. पंधरा धावा धावपळ करायला लागलेल्या आहेत आणि आता फक्त 6 धावांची आवश्यकता असेल ते सांगी संघाला. आता मात्र क्लास दाखवत असताना यश काते कोणती घाई गडबड करण्याचा मानस नाही. खरं तर फुलटॉस होता, समाचार घेता आला असता, हल्लाबोल करता आला असता, परंतु आता मात्र सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे मैदानात. कारण जास्त धावा नाही पाहिजेत, कुठेतरी विकेट गमवायचा नाही आहे, इझिली धावा होऊ शकतात, मात्र आपल्याला उभं राहून ते करायचे, मॅच फिनिश करून जायचं हा कुठेतरी मानस दिसतोय यश काते यांचा. सुरेख या चेंडूंची कुठेतरी गरज होती, परंतु म्हणतात ना एका चुकीनंतर झालेला कमबॅक महागातच पडतो. पहिल्या चेंडूवर आलेला चौकार कुठेतरी मात्र आता जखम देऊन गेलाय तो लेप गवलडी या संघाला. कारण आता धावसंख्या मला असं वाटतं वाढती झाली आहे 16 आणि हा चान्स बनला. अजित महाडिक बॅक टू द पवेलियन, मोठा झटका कर्णधाराचा विकेट मात्र मिळवला इथे. कल्पेश लटके याने अजित महाडिक यांना पाठवलं बॅक टू द पवेलियन. गडी बाद. आता अजित महाडिक यांची जागा घेण्यासाठी आले ते म्हणजे प्रणय तटकरे. कल्पेश लटके यांच्या खात्यात एक विकेट जात असताना आपण पाहिला. कर्णधाराला बाद असून आता मात्र कुठेतरी लय सापडली आहे ती म्हणजे कल्पेश लटके याला पहिल्या चेंडूवर जो फुलटॉस होता त्याचा मात्र समाचार घेतला गेला, तदनंतर मात्र कमबॅक केलंय. काहीतरी जादू करावी लागेल. स्वतः कर्णधार आहेत आपल्या या संघाची धुरा आपल्या खांद्यावर वाहत असतात आणि आता मात्र गोलंदाजीमध्ये कमाल करतायत का? अजून एक विकेट जर आला तर मात्र सामन्यात रंगत नक्कीच येणार, एवढं नक्की. सुरेख फटका इनसाइड आउटचा मोका बांधलाय आणि हा कॅच घेऊन मात्र षटकाच्या बाहेर गेला. इट्स अ बिग हिट, षटकार आणि सामना विजय होतोय सांगी संघ. जिंकलेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन, तसेच हार्ड लक लेप गवलवाडी आणि तुमच्या फ्युचरसाठी तुम्हाला शुभेच्छा.